नमस्कार. आज आपण करणार आहोत कोथिंबिरीचे थालीपीठ. त्यासाठी आपण कोथिंबीर, कढीपत्ता आणि पालकाची 2-3 पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपण ती व्यवस्थित अशी बारीक चिरून घेऊया. कढीपत्त्याची पानं जी आहेत ती आपण चिरलेली आहेत. पालकाची पानंही आता आपण चिरून घेतो. एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं. कोथिंबीर स्वच्छ धुवून आपण घेतलेली आहे ती आता व्यवस्थित अशी बारीक चिरून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये अजून जास्त पालक देखील वापरू शकता किंवा मेथीही वापरू शकता. 2-3 भाज्यांचीही आपण थालीपीठ बनवू शकतो. भाज्या आपण व्यवस्थित अशा चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण आलं, हिरवी मिरची, लसणाच्या 4-5 पाकळ्या, अख्खे धणे जे आहेत ते बारीक असे धुरबडले असे आपण त्याची पेस्ट करणार आहोत. खूप बारीक अशी नाही आहे. तर व्यवस्थित असे आपण तुम्ही मिक्सरलाही ती पेस्ट बनवून घेऊ शकता. मी खलबत्त्यात बनवून घेते. या पद्धतीने आपण ती बनवलेली आहे. जिरे आपण यामध्ये टाकलेले नाही आहे, मी त्याची पूड टाकणार आहे. आता आपण 1 वाटी जे आहे 1 कप बाजरीचं पीठ घेणार आहोत आणि बरोबर 1 वाटी आपण गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत. आता आपण यामध्ये ओवा जो आहे तो थोडासा क्रश करून त्यामध्ये टाकणार आहोत. छान चव येते. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ यामध्ये टाकणार आहोत, जिऱ्याची पूड आणि हळद. त्याचबरोबर आपण लाल तिखट टाकतो चवीनुसार. अर्ध्या लिंबाचा रस आपण पिळून घेतो आहे. त्यानंतर मी ते चवीनुसार थोडीशी अगदी साखर टाकली. आता हे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर हाताने आपण लागेल तसं थोडं पाणी घेऊन घट्टसर असा गोळा मळून घेऊयात. खूप घट्टही नाही मळायचं आहे आणि खूप पातळ देखील नाही करायचं आहे. मध्यम असं या पद्धतीने आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर एक छोटा गोळा घेऊन ओलं कापड करायचं आहे. त्यावरती हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. थोडंसं पातळच आपण ठेवणार आहोत. त्यानंतर थापून झाल्यानंतर लहान मोठं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. व्यवस्थित असं थापल्यानंतर त्यानंतर आपण त्याला 4 असे छिद्र पाडणार आहोत आणि त्यानंतर मी तीळ त्यामध्ये टाकलेले नव्हते. वरून आपण आता तीळ लावून घेतो आहे. काळे पांढरे कुठलेही तीळ तुम्ही लावले तर हे चालेल. या पद्धतीने तवा गरम झाला आहे त्यावरती आपण तेल टाकणार आहोत आणि हे थालीपीठ आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर वरनं थोडंसं तेल सोडून व्यवस्थित असं आपण थालीपीठ त्या साईडने आपण भाजून घेणार आहोत. थालीपीठ हे मध्यमच आचेवर आपल्याला भाजायचं आहे. खूप मोठा गॅस करून भाजायचा नाही, जेणेकरून ते करपून जाऊ शकतं. मध्यमच गॅस ठेवायचा आहे. या पद्धतीने व्यवस्थित अशी थालीपीठ भाजून ही सगळी थालीपीठं मी बनवून घेतलेली आहेत.